आस ते नर दो झिक जाएंगे सतभा के रविदास। नगरसेवक साहेबांचं स्वागत करण्यासाठी जिल्हाध्यक्ष यांना विनंती करतो की गजाननजी जोगदंड नगर मित्र परिवार सर्वजण मिळून आपण मोठ्या उत्साहात आपण साजरा करत आहोत। त्यांना अभिष्ट चिंतन करण्यासाठी मी आदरणीय बालाजी देशमाने साहेब यांना विनंती करतो की आपण 2 शब्द व्यक्त करावे। संपूर्ण जगाला समतेचा संदेश देणारे संत रविदासजी, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले यांना विनम्र अभिवादन करतो। आज ज्यांचा वाढदिवस आहे, आमचे असे राज्याचे घडाडीचे कार्यकर्ते संदीपभाऊ गोरे साहेब, ज्यांचं आज मोठ्या थाटामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये हॉटेल आहे, असे युवा कार्यकर्ते ज्यांचं खरंच जर मला बोलायचं असेल, आज असंख्य बेरोजगार पसरत आहे महाराष्ट्रामध्ये। नवयुगामध्ये कोणी MPSC तयारी करते, कोणी UPSC तयारी करते, कोणी क्लर्कची तयारी करते। आज युवकांना मला एकच सांगायचं आहे, संदीप भावाचा एक आदर्श घ्या, ज्यांनी एक व्यवस्थापक होते एखाद्या हॉटेलमध्ये आणि स्वतःचं हॉटेल स्थापन केलं आणि त्याच्यातून 10 ते 15 लोकांना रोजगार मिळाला, असे संदीप भाऊ खरंच ग्रेट माणूस आहे। हे जे आता आमच्याकडे युवा आहेत दोघं त्यांनी खरंच आदर्श घ्या, कारण नोकरी हा शासकीय मिळत नाही आजकाल। तुम्हाला पूर्ण धडपडीनं किती केलं तरी कॉम्पिटिशन भरपूर आहे। म्हणून मी एकच सांगतो आमच्या समाजातील नवतरुणांना आणि माझ्या मित्रपरिवाराला सगळ्यांना सांगतो, आपण खाजगी व्यवसाय करा आणि असे व्यवसाय सुरू करा ज्याच्यातून आपल्याला उत्पन्न मिळेल आणि आपण भरभराटीचे हो। संदीप भावाचं मी काम पाहतो, आज जे युवा संघटन बांधलेलं आहे आमचे प्रणस्थान गायकवाड साहेबांच्या मार्फत, एकदम युवा आणि सच्चा कार्यकर्ता आज या नांदेड जिल्ह्याचा भूमिपुत्र आहे। मला हे अभिमान वाटते। मनामध्ये शांत, एकदम प्रेमळ स्वभाव, कुठं कोणाला शांत नाही, ज्यांना दुश्मन का दुश्मन आणि दोस्ती का दोस्त माणूस म्हणणारा संदीप गोरे। 2 शब्द बोलतो, मला संधी मिळाली त्याबद्दल धन्यवाद। आज आमचे लाडके स्नेही संदीप गोरे, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे युवा राज्य उपाध्यक्ष, यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजक युवा उद्योजक विशाल बनसोडेंनी जो हा कार्यक्रम जुळून आणलेला आहे आणि त्यासाठी सर्वप्रथम विशालचे आणि गायकवाड साहेबांचे अभिनंदन। आणि सर्वप्रथम संदीप गोरे यांना वाढदिवसाच्या लाख रविदासमय शुभेच्छा। तुम जिओ हजारो साल, साल के दिन हो 50,000। एवढं म्हणलं तरी कमीच होणार आहे, कारण संदीपचं जे वर्तन आहे, त्याची वागणूक आहे, संदीपला मी लहानपणापासून ओळखतो, कारण मी शक्तिनगरला राहत असताना संदीप खूप लहान होता आणि तेव्हापासून ओळखतो मी संदीपला, पण त्याच्या स्वभावात जराही बदल झालेला नाही। आणि आज एवढ्या मोठ्या पदावर असताना, एका उद्योजक असताना त्याची जी वर्तणूक आहे ती खूप चांगली आहे। आणि पुन्हा एकदा संदीपला वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा। जय भीम, जय रविदास। आज ज्या व्यक्तीचा वाढदिवस आहे त्यांना प्रथमी सर्व अर्धापूर तालुका व नांदेड उत्तरच्या वतीने वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा देतो। आणि ज्या 2 व्यक्तींनी हे एवढा मोठा कार्यक्रम या हॉटेलमध्ये अरेंजमेंट केला, त्यांना सुद्धा मी या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देतो व सर्व मान्यवरांचा हार्दिक स्वागत करतो। खरंच जीवनामध्ये काही जर करायचं असेल तर माणसाला पैसा कमवावा लागतो आणि पैसा कमवायच्या नादामध्ये माणूस कोण्या रस्त्याने जातं हे कळत नाही।
पण संदीप भाऊनी ज्या ज्या रस्त्यावर गेलं त्या रस्त्यावर त्यांना यश मिळालं आणि त्यांनी स्वतः आपलं अस्तित्व तयार करून एक उद्योजक म्हणून त्यांची ख्याती त्यांनी सिद्ध करून दाखवली आणि त्यांच्या उद्योजकामध्ये बऱ्याचशा तरुणांना त्यांनी काम दिलं. कारण आपण म्हणतो की नाही काम बेरोजगार, पण बेरोजगार स्वतः होते आणि त्यांनी सिद्ध केलं आणि सिद्ध करून त्यांनी आपल्या अस्तित्वाचा लढा लढत दुसऱ्या युवकांना सुद्धा त्यांनी काम दिलं. त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन व पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय आई तुळजाभवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज, तुम्हा आम्हा सर्वांचे हृदयस्थान बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून संत रविदास महाराज की, संत रविदास महाराज की. आज आमचे मित्रबंधू संदीप गोरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज छोटेखानी या हॉटेलमध्ये ज्या आयोजकानं या ठिकाणी कार्यक्रम ठेवला त्याबद्दल मी सर्वप्रथम त्याचे आभार मानतो आणि त्यांनी या ठिकाणी मला आमंत्रण दिलं त्याबद्दलही मी त्यांचे आभार मानतो. या व्यासपीठावर विराजमान सर्व समाजाचे वरिष्ठ नेते, वरिष्ठ कार्यकर्ते, महिला आघाडी व तरुण बांधव, समाज बांधव सर्वांना मानाचा जय महाराष्ट्र. आपण सर्व इतर मागासवर्गामधून येणारे लोक, आपण इतर मागासवर्गामधून येणाऱ्या लोकांमध्ये जर कोणी कशा पद्धतीने काम करून पुढे जातो आणि कोणत्या पद्धतीने आपली मेहनत घेऊन पुढे जातो, जर कोणाला जर त्याच्या शिकायचं असेल तर संदीप गोरेकडे बघून शिकायचं. संदीप गोरेनं एवढा परिश्रम घेतलेला आहे. लहानपणापासून मी त्याला बघतो, लहानपणापासून तो आमच्यासोबत मित्रासारखा, भावासारखा सोबत राहिलेला आहे. आम्ही एकमेकांना त्यांच्यावर संकट असो की आमच्यावर संकट असो, आम्ही एकमेकांना बोलतात फोनवर आणि एकमेकांची मदत करतात. आपण इतर मागासवर्गाच्या सर्व लोकांना विनंती करतो की आपण एकमेकांना घेऊन चाललंच पाहिजे आणि एकमेकांना घेऊन चालल्याशिवाय आपला समाज पुढे जाणार नाही हे तर आपल्याला नक्कीच माहीत आहे. मी तुम्हाला एवढंच सांगतो, संदीप गोरे एक छोट्याशा घरातून, एक गरीब घरातून, गरीब कुटुंबातून येऊन त्यानं त्याचं नाव लौकिक केलं. त्याबद्दल मी त्याचे अभिनंदन करतो. संदीप गोरेनं शक्तिनगर भागामध्ये त्याच्या पाठपुराव्याला यश भेटलं आणि आपल्या समाजाचं मंदिर त्या ठिकाणी उभं टाकलं, हे बी तेवढंच खरं आहे. आणि मी चर्मकार समाजासोबत लहानपणापासून माझे संबंध आहे. जुना गंज भागामध्ये माझी शॉप होती, मी पण गरीब घरातून आलेलो आहे. मी पण दूध वगैरे, म्हशी वगैरे, कडवा वगैरे विकून या ठिकाणी पोहोचलेलो आहो. त्याच्यामुळं त्या ठिकाणी आपले लयमूट समाजाचे 2-3 एरिया त्या ठिकाणी लागून आहेत. म्हणून मला खूप छान पद्धतीनं आपल्या समाजाच्या प्रत्येक माणसाची ओळख आहे. त्या भागामध्ये राहत असताना समाजाचे लोक आपले कसे कष्ट करून वरी जातात आणि कसे, त्याबद्दल मी संदीप गोरे आणि तुमचे सर्वांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो. कारण की नांदेड जिल्ह्यामध्ये, नांदेड शहरामध्ये आपण जी संत रविदास महाराजांची जी जयंती चालू केली, जी मिरवणूक चालू केली, त्याबद्दलही आपले सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद मानतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो. आणि संदीप गोरे शिरोमणी जगद्गुरू रविदासजी महाराज, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज या सर्व महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करतो. आजच्या या कार्यक्रमासाठी म्हणून उपस्थित असलेले आमचे मित्र, आमचे मोठे बंधू आदरणीय सुरेशदादा आटकर साहेब, आदरणीय यादव साहेब, आमचे सहकारी माधवजी लिंबाळकर, सुरेशजी शेळके, संजयजी वाघमारे, संजय सोनटक्के वाघमारे यायला लागले, बालाजीराव देशमाने आणि माझ्या ज्यांचा आपण आज वाढदिवस साजरा करणार आहेत ते माझे सर्वात लाडके, महाराष्ट्रातले सर्वात लाडके राज्याचे उपाध्यक्ष आदरणीय संदीपजी गोरे आणि माझ्या बंधू आणि भगिनींनो, अतिशय एक असा वाढदिवस म्हणजे साजरा
आम्ही कंटिन्यू सतत कार्यक्रमात असल्यामुळं काल रात्री 10 वाजता हे हॉटेल बुक केलं आणि 10 वाजता निर्णय घेतला आणि जेवढे काय मॅसेज होतील, जेवढे काय फोन होतील तेवढे ते विशालने सगळ्यांना केले. काही जणांच्या संपर्कात आलोत, काहींना फोन केलेत, काहींना कदाचित मॅसेज उशिरा मिळाले असतील. प्रथमतः आम्ही संदीपरावांना वाढदिवसाच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा देतो. खरं तर संदीपरावचं आयुष्य इतकं खडतळ आहे, काही जवळून मी पाहिलेलं आहे. बरेच काच खळगे त्यांनी भोगलेत आणि पचवलेत. या यशाच्या शिखरावर जात असताना अनेक प्रकारचं अपयश त्यांनी पचवलेलं मला वाटतं यादव साहेब तुम्हाला आणि मला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. बरेच काही लोकांनी त्यांना चांगलंच अडचणीत पण आणलं, परंतु माणसाचं ध्येय निश्चित आणि माणसाचे नीतिमत्ता चांगली असल्यानंतर कोणी कोणाला कितीही अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच त्याच्यामधून परमेश्वर अडचणीत आपल्याला मार्ग देतो आणि तो माणूस यशस्वी होतो. त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे संदीपरावजी गोऱ्या. हा व्यवसाय सुरू करत असताना, सुरू केल्यानंतर खूप काही 2-3 ठिकाणी त्यांना मलाच माहिती आहे काय काय झालं ते. त्या सगळ्या गोष्टींना फेस करून त्यांनी आज पुन्हा एकदा सर्व उभं केलं. तर त्यांचा आपण आदर्श घेण्यासारखा आहे. युवकांना माझी विनंती आहे, कारण माणसं काय करतात, एखाद्या धंद्यामध्ये थोडंसं मागं आलं की त्या धंद्यामध्ये नर्वस होऊन सोडण्याचा प्रयत्न करतात. परंतु बिझनेस करत असताना मागे पुढं होत असते, चढ उतार होत असते आणि हे जीवनच माणसाचं असं आहे की प्रत्येकाच्या जीवनामध्ये चढ उतार येत असतो आणि त्याच्यामधून मार्ग काढून आपल्याला यशस्वी जीवन जगायचं, कशा पद्धतीने जगावं ते संदीपरावजीकडे बघून आपण शिकावं. आणि आज खरंच मी भाग्यवान आहे यादवजी की एवढा कार्यकर्त्यांचा संच आणि एवढा सुंदर कार्यकर्ता, एवढा राज्याचा युवकांचा उपाध्यक्ष मला लाभला म्हणून मी भाग्यवान समजतो स्वतःला. कारण महाराष्ट्रामध्ये काम करत असताना एक 5-7 बोटावर मोजण्या इतकी मंडळी आहे, त्याच्यामध्ये संदीपरावचं एक नाव पहिल्या नंबरला आहे की जे चांगल्या पद्धतीचं काम आहे त्यांचं. आणि कुठलेही धाडसी निर्णय असू द्या, संघटनेचा कुठलाही निर्णय असू द्या, कधी ना म्हणून कधी नाही म्हणणार आहे. नाहीतरी माणसं आधी नाचाच पाडव असतात समाजात काम करताना. हो दादा बरोबर आहे की नाही. मग अनेक निर्णय आहेत. रविदास जयंतीचा निर्णय मागच्या 2 वर्षाखाली 3-4 वर्षाखाली जयंती बंद होती. याही वर्षी ते म्हणले आता यावर्षी आपण जयंती साजरी करूच. एकदा हो म्हणलं की होत झालं. खूप सुंदर कार्यक्रम झाला. त्याच्या अगोदर म्हणजे जी बंद पडली होती त्याच्या अगोदर असंच 1 वर्ष बंद होती आणि तेच म्हणले की आता यावर्षी आपण साजरी करू. त्याही वर्षी टॉपचा कार्यक्रम झाला. कुठलाही सामाजिक काम असो, कालची भीमजयंतीसुद्धा दादा आम्ही खूप मोठ्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केली. संपूर्ण नांदेडमध्ये जे होल्डिंग लागले 1, 2, 3 जे काय विशाल आणि संदीपरावांनी जे काय होईल त्यांनी आम्ही तिघांनी कॉन्ट्रीब्युशन करून सगळे नांदेडचे होल्डिंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे लावले. त्याच्या आधी रविदास जयंतीचे लावले. म्हणजे ना असं म्हणतच नाहीत. म्हणजे गुरु गोविंद सिंग जयंतीचे पण लावलेत. वेगवेगळ्या पेपरच्या जाहिराती. संदीपरावचं व्यक्तिमत्वच असं आहे की ते कुठल्या गोष्टीला ना म्हणत नाहीत आणि एकदा हो म्हणल्यानंतर पलटीसुद्धा म्हणजे असं मागं फिरत नाही. अगोदरच विचार करून बोलतात करायचं की नाही. असं हे व्यक्तिमत्व आहे. अशा या व्यक्तिमत्वाचा आज वाढदिवस आहे आणि अशा या व्यक्तिमत्वाचा वाढदिवस करत असताना मनाला खूप आणि खूप अतिशय आनंद होत आहे. आणि मी परत एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं, बबनरावजी घोलप साहेबांच्या वतीनं, राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या महाराष्ट्रातल्या तमाम कार्यकर्त्यांच्या वतीनं त्यांना मी लाख लाख शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय रविदास, जय भीम. फोटो नाही व्हिडिओ हां वाव फोटो छान आहे केक छान आहे.
टेस्ट काढ.